साजरा केला। त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांची आठवण येते असे स्वर्गीय ज्येष्ठ नेते शंभूराव चकोर, गावचे आदर्श पोलीस पाटील बाबा पाटील फरांडे, संभानाना फरांडे, रघुनाथदादा चकोर, अशोकराव पाठक सर आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांनी मिळून गेले 25 वर्षापूर्वी हा संकल्प केला आणि अव्याहतपणे हे काम निरंतर आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि कालभैरवनाथांच्या आशीर्वादानं हे हा उत्सव चालू आहे। गेल्या काही वर्षापासून मारुती भैरवनाथ सेवा मंडळाकडून समाजामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना पुरस्कार स्वरूप सन्मान चिन्ह दिलं जातं। त्याच निमित्तानं आज या ठिकाणी 2 सन्मानित आहेत, त्यांचा सन्मान आज या निमित्तानं होणार आहे। स्वर्गीय शंभूराव चकोर यांच्या सन्मानार्थ एक ट्रॉफी स्मृतिचिन्ह या ठिकाणी दिलं जातं आणि सत्कार मूर्तींचा सन्मान या ठिकाणी होतो। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सन्मान होणार आहे। प्रथमतः ज्यांनी रक्तदान क्षेत्रामध्ये अभूतपूर्व असं काम केलं असं आपल्या मांडवत परटा या ठिकाणचं मंडळ शंभूराजे प्रतिष्ठान, मृताच्या फराटे, विकास फराटे, संदीप जगदाळे, शाहरुख सय्यद आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्वांचा योगेश फराटे, योगेश भैया फराटे यांचा सन्मान या ठिकाणी या मंडळाचा होतोय। कारण जगामध्ये सर्वश्रेष्ठ दान हे कन्यादान सांगितलेलं आहे। कन्यादानानंतर गोदान सांगितले आणि गोदानानंतर रक्तदान, अन्नदान असे दानाचे अनेक प्रकार आहेत। त्याच्यामध्ये सुवर्णदान, द्रव्यदान, रक्तदान, जलदान। हिंदू धर्म रीतिरिवाजाप्रमाणे अनेक सण उत्सव आपण साजरे करत असतो, परंतु आजचा सण हा आपल्या हिंदू परंपरेमध्ये एक अभूतपूर्व असं काल भैरवनाथांचा जन्मोत्सव या निमित्तानं आपण साजरा करतो। गेल्या अनेक वर्षापासून परंपरागत पद्धतीने हा उत्सव साजरा होतोय, परंतु गेल्या 25 वर्षापासून याला उत्सवाचं स्वरूप या ठिकाणी दिलं गेलंय आणि त्याच निमित्तानं या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून स्वर्गीय शंभूराव चकोर यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी मारुती भैरवनाथ सेवा मंडळाच्या वतीनं सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींचा या ठिकाणी हा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान केला जातो। या मंडळाचं देखील अतिशय अभूतपूर्व असं काम नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस घटस्थापना होते आणि या ठिकाणी 9 दिवस सर्व भाविकांना या मंडळातर्फे आणि काही मान्यवरांकडून या ठिकाणी फराळाचं वाटप केलं जातं। जवळपास दररोज 500-600 लोकांना या ठिकाणी फराळदान केलं जातं। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नदानाचं देखील फार मोठं या ठिकाणी महत्त्व सांगितलेलं आहे। अशा हिंदू धर्म रीतिरिवाजाप्रमाणे सनातन हिंदू संस्कृती येणाऱ्या काळामध्ये अबाधितपणे राहावी आणि त्या राहिलेली आहे। 800 वर्ष या देशावरती मुघलांनी राज्य केलं, 300 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि जवळपास इंग्रजांच्या आकडेवारीनुसार 9.5 कोटी हिंदू लोकांना त्या ठिकाणी आपला प्राण गमवावा लागला आणि हा देश स्वतंत्र होण्यासाठी 6,35,000 या ठिकाणी स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणाचं बलिदान या देशासाठी दिलेलं आहे आणि या त्यांच्या प्राणाच्या त्यागाच्या बलिदानातून 15 ऑगस्ट 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला। अशा पद्धतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस असतील त्यांनी तुम मुझे खुद दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा नारा लावला आणि देशाला इंग्रजांना आपलं स्वातंत्र्य द्यायला भाग पाडलं। त्याचप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी 546 संस्थानं एकत्रित केली आणि अखंड हिंदुस्थान त्यांनी उभा केला।
यांच्या संकल्पनेतून हा अखंड हिंदुस्थान उभा राहिला असे अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल असे अनेकांच्या राजगुरू भगतसिंग राजपूत असे अनेक 6,35,000 सरकारी आकडेवारी त्या ठिकाणी इंग्रज राजवटीत आपल्या स्वातंत्र्य सेनानीची गेलेली आहे. आणि 800 वर्षाच्या मुघलांच्या काळामध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याने असं लिहून ठेवलेलं आहे की 9.5 कोटी हिंदूंची कत्तल मोगलांनी केली. अगदी ब्रिटिश अधिकाऱ्याने दिलेली आकडेवारी. तरी देखील 1100 वर्षामध्ये अनादी आनंद असलेला हिंदू धर्म याची परंपरा अनादी आनंद आहे. अनेक संकट आली परंतु कुठल्याही संकटाला हार न मानता या देशातील साधू संत वारकरी असतील किंवा भक्तगण असतील देवाचे पुजारी असतील या सर्वांनी हा धर्म टिकवण्याचं काम केलं. त्या सर्वांनी आणि येणाऱ्या काळामध्ये अनादी आनंद असणारा हा सनातन धर्म या पुढील काळात असा अनादी आनंद राहील. या ठिकाणी या यात्रेनिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे बंधू भगिनींचं पाहुणे मंडळींचं मांडवत मराठा ग्रामस्थांच्या वतीनं आणि मारुती भैरवनाथ देवस्थान मंडळाच्या वतीनं सर्वांचं अंतःकरणापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. आज या ठिकाणी शंभूराजे प्रतिष्ठान ज्यांनी रक्तदान क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भागामध्ये अभूतपूर्व असं काम केलेलं आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान सांगितलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये कन्यादान सर्वश्रेष्ठ आहे. द्वितीय स्थानी गोदान आहे आणि तृतीय स्थानी रक्तदान आहे. शंभूराजे प्रतिष्ठानने गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा राखली आणि अनेक ज्यांना गरज आहे गरजू रक्तदान त्यांना रक्त देण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष होते. आणि एक समाजासाठी हितकारक आणि समाजाला गरजेचं असलं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. या मंडळाला आज या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. त्यांचा गौरव करण्यामध्ये या मंडळाला एक त्याचप्रमाणे अनुष्का धनंजय बराटे मांडवगर गावचे माजी सरपंच स्वर्गीय कोंडराम अप्पा बराटे यांची पत्नी आणि आमचे मार्गदर्शक पैलवान संभाजी राणा बराटे यांची नात तिनं गेल्या पावसाळ्यामध्ये 2-3 महिन्यापूर्वी पुराच्या पाण्यामध्ये एक